एव्हरीवन, वेलकम बॅक टू दी अनदर ब्लॉग. तर दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा तुम्हाला आणि बऱ्याच दिवसानंतर पुन्हा एकदा नवीन ब्लॉगमध्ये आपलं स्वागत आहे. तसं मिनी ब्लॉग टाकतोय मी समोर. काही पण बोलला का रे? काही पण बोलला, ब्लॉग सुरू आहे. भावेश, स्माइल भावेश, ये चला बसा लवकर आहे. बघा आमच्या गावाचे रस्ते निवडणुकीमुळे ना मस्त रस्ते बनवले गेले. करे उठणार आहे. भावेश यावेळेस कोण आहे मग? आप्पा की भाऊ की मनसे? शाळा पीआर स्कूलची इथंच शिकलेला आपला भाऊ भावेश. आणि हे पूर्ण मार्केट आहे. तसं धरणगावचा एक ब्लॉग बनावा लागेल, पण ब्लॉग बनवणार का काही आहे नाही. धरणगाव हा शिवाजी महाराज उघड आहे आणि इथं बरेच दुकानं पण आहे. आणि हे इथं पोस्टर लागलेत आप्पा की भाऊ. तर महत्वाची गोष्ट अशी आहे की विधानसभा मतदारसंघात आमचं क्षेत्र येतं. तिथला आमदार पाणी पुरवठा मंत्री, तरी आमच्या गावाला पाणी नाही, पाण्याचा प्रॉब्लेम आहे. आणि इतक्या वर्षापासून फक्त एकच प्रॉब्लेम धरणगावकर आहेत आशेवर की एकदा तरी पाण्याचा प्रॉब्लेम सॉल्व्ह होईल. पण तो पाणी पुरवठा मंत्री जरी असला तरी प्रॉब्लेम काही सॉल्व्ह होत नाही. त्याच्यामुळे आता तरी धरणगावकरांनी जागावं आणि दुसऱ्या एखाद्या व्यक्तीला संधी द्यावी. तसं इंजिन आहे आणि आहे अजून दुसरे, पण काय माहित लोक कसं काय निवडून देतात कोणाला. तू रात्री किती वाजता आला? घरी कधी आला? आम्ही तर आम्ही भेटलो होतो धरणीमध्ये. हे ब्लॉग मध्ये काही बकचोदी करताय, त्याच्यामुळे आपण नंतर बोलू या विषयावर. आणि हा जो रस्ता आहे हा जातो एरंडोल कडे आणि तो तिकडचा एक टर्न होता तिथं तो जातो जळगावकडे. इथं प्रवेश प्रत्येक धरणगावच्या प्रत्येक एंट्रीला आहे ना हे प्रवेशद्वार. जोरात चालव आहे, जोरात चालव. मंदिर आलं, लई जवळ होतं राव. किती किलोमीटर आहे? श्री बदरखे मारुती मंदिर देवस्थान. हे बदरखे मारुती मंदिर देवस्थान आहे धरणगाववाल्यांचं ग्रामदैवत. लोक इथं पायी पण येतात. हे भावेशने ना जास्त जोरात गाडी चालवली, हे तर लवकर पोहोचलो नसतो. तर हा जो तन्मय आणि तन्मय असं म्हणतो की त्याच्या आजोबांनी जीर्णोद्धार म्हणजे जो निधी वगैरे तो दिलेला या मंदिरासाठी. तर हा पूर्ण परिसर आहे मस्तपैकी शांत सुंदर. जय बजरंगबली की जय, पवन पुत्र हनुमान की जय. भाई हनुमान चालीसा मन. जय हनुमान ज्ञान गुण सागर लोक उजागर रामदूत अतुलित बलधामा अंजनी पुत्र पवन सुतनामा महावीर विक्रम बजरंगी कुंती निवार सुमित के संगी कंचन वरण विराज सुबेसा कानन कुंडल कुंजित कैसा हाथ वज्र और ध्वजा विराजे कांधे मुंज जनेऊ साजे शंकर सोन केसरी नंदन तेज प्रताप महाजगवंदन विद्यावान गुणी अति चातुर राम काज करिवे को आतुर प्रभु चरित्र सुनिवे को रसिया राम रतन सीता मन वसिया सूक्ष्म रूप धरि से. दोन मूर्ती आहेत आणि इकडे एक महादेवाची पिंड पण ठेवलेली. जय बम बम बोले. सुंदर असं केलेलं आहे आणि धरणगावून लोक पायी पायी सुद्धा येतात इथं. जास्त लांब पण नाही, जवळच आहे. इथं एक महाराज राहतात वाटतं, आपण त्यांच्याशी बोलू थोड्या वेळ. आणि इथं आमचे महाराज बसलेत.
हनुमान चालीसा रे. भाई मोठे महामृत्युंजय मंत्र म्हण. ओम त्र्यंबकम यजामहे सुगंधिं पुष्टिवर्धनम् उर्वारुकमिव वंदनात् मृत्योर्मुक्षयमामृतात्. अरे वरती टाकवावे. ए महादेव. शनी महाराजांचं मंदिर आहे. तर इकडे एक शनी महाराजांचं मंदिर आहे. जय शनिदेव. शनिदेव शनिदेव शनी महाराज. जय शनिदेवाय नमः. ओम शनीश्वराय नमः. अरे बापरे लई किचकट काम आहे. असं काही नसतं कोणत्या देवा. आणि त्याच्या बाजूला इथे गणपती बाप्पाचं मंदिर पण आहे. जय गणपती बाप्पा की जय. जय गणेशाय नमः.